नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी एकटीच रूममध्ये बसलेली असते। तेथे अरविंद येतो आणि आनंदी, चेहऱ्याची मुलगी तूच ना, आणि तुझं तर लग्न जमले होते आदर्शशी, तू येथे काय करतेस? तर आनंदी उठून उभा राहते आणि लग्न असे बोलते। तेवढं तेथे सुधा येते। सुधा म्हणते की अगं सांग ना त्यांना, आदर्शबरोबर तुझं लग्न मोडलं आणि दुसऱ्याच कुणाशी लग्न करून तू या घरामध्ये आली। तेव्हा सुधा ही अरविंदला म्हणत असते की तुम्ही प्लीज येथून तुमच्या रूममध्ये जा, आनंदी बरोबर मला काहीतरी बोलायचे। तेव्हा सुधा म्हणत असते की घाट मात्र एका मुलाशी घालते आणि लग्न तर दुसऱ्याशी करते, आणि ते सुद्धा प्रेमाचे नाटक करून। माझा मुलगा तुझ्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा होऊन गेलेला आहे, आणि तू प्लीज, आत्तापर्यंत तो माझ्याशी कधीही असा वाईट वागला नाही। त्याने चक्क मला घर सोडण्याचे सुद्धा हे प्रॉमिस केले, म्हणजे धमकी दिली, आणि तुझ्यामुळे आज माझ्या मायलेकामध्ये दुरावा निर्माण होतो। त्यामुळे प्लीज माझ्या घराचे काही 2 तुकडे मात्र करायला मला भाग पाडू नको, आणि ती सर्व कारणीभूत तूच ठरशील। त्यामुळे मला तुला या घरातून हाकलण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही। त्या अगोदर मी तुला शांत मनाने सांगते की तू प्लीज हे घर सोडून निघून जा स्वतःच्या पायाने। मला आणखीन वाईट वागायला कारणीभूत पाडू नको, कारण दुसऱ्याशी वाईट वागणे हे मला आवडत सुद्धा नाही। त्यामुळे आनंदी प्लीज समजून घे आणि तो इथून निघून जा। तेव्हा आनंदी म्हणत असते की आई प्लीज, तुम्ही मला समजून घ्या, मी काही असे केले नाही। तेव्हा सुधा म्हणत असते की मी तुझी आई सुद्धा नाही, आणि तुझ्या तोंडातून आई म्हणायला सुद्धा शोभत नाही, आणि तू माझी कोणीही लागत नाही। तू प्लीज इथून स्वतःच्या पायाने निघून जा। तेव्हा सुधा ही रागाने आतमध्ये निघून जाते। तेव्हा आनंदीला सर्व तेच बोलणे आठवत असतात आणि तिच्या कानामध्ये तेच बोलणे घुमतात। आनंदी आपल्या कानावर हात ठेवून खूप रडत असते, आणि त्यानंतर तेथे लगेच रुंदा आणि शलाका येतात। रुंदा म्हणते की कानावर हात ठेवून कितीही तुला रडता आले तरी या घरामध्ये तुला राहता येणार नाही, आणि थोडीशी लाज वगैरे काही वाटते का नाही? इतके सांगितल्यानंतर सुद्धा या घरामध्ये राहते। आणि शलाका सुद्धा म्हणत असते की हो, आणि तसेही सार्थकला सवयच आहे लोकांवर उपकार करण्याची। तेव्हा रुंदा म्हणते की तो रस्त्याच्या कुत्र्याच्या पिल्लावर सुद्धा आपले उपकार दाखवत असतो। रुंदा म्हणते की एकदा आठवते का, तो रस्त्यावरच्या एका कुत्र्याच्या पिल्लाला घरी घेऊन आला आणि काय म्हटला होता की हा माझा डॉगी, आणि तर रुंदा म्हणत असते की आणि त्या दिवशी तो कुणाला घरी घेऊन आला आणि काय म्हटला? तर शलाका म्हणते की ही माझी बायको। रुंदा म्हणते की त्याला सवयच आहे की कोणी लाचार दिसले की घरी घेऊन यायची। शलाका म्हणते की आई नंतर त्या पिल्लाचं काय झाले ग? तर रुंदा म्हणते की सोडून दिलं, आणि हिचं सुद्धा तेच होणार, नंतर सार्थक हा हिला सोडूनच देणार। तर रुंदा आणि शलाका ह्या खूप काही आनंदीला वाईट बोलत असतात, तर आनंदीला वाईट वाटते। त्यानंतर इकडे सार्थक हा आनंदीसाठी मस्त असे सरप्राईज, म्हणजे मस्त असा फुलांचा गजरा वगैरे घेऊन निघलेला असतो, आणि तो खूप आनंदी असतो। त्यानंतर इकडे आनंदी सर्वांच्या बोलण्याचा विचार करते, आणि मी असे काहीच होऊन देणार नाही असे ठरवते। सार्थक सरांनी आत्तापर्यंत माझ्या घराला खूप सावरलं आणि खूप मदत सुद्धा केली, त्यामुळे माझ्यामुळे त्यांच्या घराचे 2 तुकडे मी कधीच होऊन देणार नाही। तेव्हा आनंदीचे मन आनंदीला सांगत असते की आनंदी तू हे काय करतेस? या घरातून तू चालती हो, आणि दुसऱ्याचे घर मोडण्याचा कलंक स्वतःच्या माथ्यावर घेऊ नको। तेव्हा आनंदी रूममधून बाहेर येते, आणि तिला सर्वांच्या बोलण्याचे हे क्षण आठवतात। ती सार्थक बरोबर त्या घरात आली, आणि सार्थकने देवाच्या साक्षीने सर्वांसमोर तिच्याबरोबर लग्न केले हे सर्व क्षण तिला आठवतात, आणि ती घरातून बाहेर पाऊल टाकायला लागते। या घरावर खरंच माझे खूप उपकार आहे, मी यांनी केलेले उपकार कधीही परतफेड करू शकत नाही, त्यामुळे त्यांचे उपकार हे मी कसे फेडू, म्हणून या घराचे 2 भाग मी करू शकत नाही। म्हणून आनंदी तेथून रडतच जायला निघते। सार्थक सरांच्या सुखासाठी तरी मला या घरातून बाहेर जावेच लागणार, म्हणून आनंदी एकही क्षणाचा विलंब न करता तेथून जायला निघते। तर समोरून अचानक सार्थकची गाडी येते। सार्थक खाली उतरतो। मिस आनंदी कुठे चाललात? मी तुमच्यासाठी एक प्रेमाची साडी आणि गजरा आणला। तर आनंदी मात्र सार्थककडे बघतच असते। आनंदी लगेच सार्थकच्या हातातली साडी आणि गजरा लगेच बाजूला फेकून देते, आणि मला तुमची साडी गजरा वगैरे काही नको, मी तुमची बायको सुद्धा नाही, आणि त्या घरात सुद्धा मला नाही राहायचे, असे स्पष्टपणे ती सार्थकला म्हणते। सार्थक आनंदीच्या हाताला धरतो, आणि मिस आनंदी प्लीज समजून घ्या। तेव्हा आनंदी मात्र आणखीनच चिडते, आणि मी तुमची बायको नाही, तुम्ही तर मला म्हटले होते की मी जबरदस्तीने तुमच्यावर काही करणार नाही, मग आता जबरदस्तीने मला तुमची बायको बनवून घरामध्ये का ठेवतात? काही इतकी जबरदस्ती?
आणि त्या घरामध्ये माझ्यामुळे 2 तुकडे होणार, त्या घरामध्ये माझ्यामुळे भांडणं होतात आणि तो कलंक मी कसा घेऊन फिरू, त्यामुळे प्लीज माझ्यावर असा कोणताही कलंक नको, म्हणून मी त्या घरामध्ये नाही राहू शकत असे आनंदी स्पष्टपणे सांगते. आनंदी म्हणते की तुम्ही का माझ्यासाठी इतका त्रास सहन करून घेता. तेव्हा सार्थक म्हणतो की मिस आनंदी मी तुमच्यावर. तेव्हा आनंदी म्हणते की काय तुम्ही माझ्यावर प्रेम केले होते आणि ते प्रेम तुम्ही सांगून केले होते का माझ्यावर, असे आनंदी मुद्दाम सार्थकला विचारत असते. माझ्यासाठी लव्ह लेटर तुम्ही लिहिले होते आणि तुम्हीच ते लव्ह लेटर शोधण्यासाठी मला मदत करत होतात, ते सुद्धा माझ्यापासून तुम्ही लपून ठेवलं आणि सांगितलं केव्हा तुम्ही तुमचे प्रेम की मी मंडोळ्या बांधून मंडपात उभी होते तेव्हा तुमचे प्रेम तुम्ही कबूल केले. तेव्हा सार्थक आनंदीला सॉरी बोलतो, तर आनंदी म्हणते की आता सॉरी बोलून काय उपयोग, कारण माझं जमलेलं लग्न तुमच्यामुळे मोडलं आणि आज माझ्यावर जी परिस्थिती आली ती सुद्धा केवळ तुमच्यामुळेच. त्यावेळी तुम्हीच मला तुमच्या भावाशी लग्न करण्यासाठी तयार केले आणि आता हे काय सांगता, आणि तुमच्यामुळे आज ही परिस्थिती माझ्यावर आली आणि उद्या सुद्धा तुम्ही म्हणता की सॉरी, मग मी काय करायचे, तुमच्यावर मी कसा विश्वास ठेवू तेच मला समजत नाही. म्हणून आनंदी खूप रडत असते. उद्या जर तुम्ही मला असे अचानक सोडून दिले तर माझ्यावर काय परिस्थिती येणार, कोण माझी साथ देणार. आधीच्या नवऱ्याने सुद्धा तेच माझ्याबरोबर केले, मला एक खेळणं म्हणून त्याने माझा वापर केला, कधीही माझ्या मनाचा विचार केला नाही आणि तुम्ही सुद्धा आता तेच करतात. स्त्रीच्या मनाचा कोणी आदर करतच नाही. अंशुमनने सुद्धा माझ्याबरोबर तेच केले आणि आता सार्थक सर तुम्ही सुद्धा तसेच वागतात, त्यामुळे प्लीज मला कुणाचे काही ऐकून घ्यायचे नाही आणि या घरामध्ये नाही थांबायचे. म्हणून आनंदी जायला निघते, तर सार्थक म्हणतो प्लीज मिस आनंदी तुम्ही माझ्याबद्दल खरंच खूप मोठा गैरसमज करून घेतला. आनंदी म्हणते की आपण दोघांनी एकमेकांपासून वेगळं होणं हेच आपल्यासाठी फायद्याचं आहे आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा. तुमच्या घरी राहून मी सुद्धा सुखी होऊ शकत नाही आणि तेच तुम्ही सुद्धा, त्यामुळे प्लीज मला जाऊन द्या. तर सार्थक लगेच आनंदी पुढे हात जोडतो आणि प्लीज मला सोडून जाऊ नका आणि या घरातून सुद्धा. आनंदी म्हणते की त्या घरात कशी राहू मी, की मला त्या घरात कोणताच मान नाही, सतत माझा अपमान त्या घरामध्ये होत असतो. सार्थक म्हणतो की मिस आनंदी तुमच्याशी मी कुटुंबाशी काय, तुमच्यासाठी मी अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, आता आपले मार्ग वेगवेगळे आहेत. सार्थक चिडतो आणि ठीक आहे तुम्हाला जायचे तर तुम्ही जाऊ शकता, तुमचा निर्णय झालाच, आणि पण एक गोष्ट सांगतो की मी तुमच्यावर प्रेम मात्र केले, पण ते प्रेम मात्र मी कधीही तुमच्यावर लादले नाही आणि यापुढे सुद्धा मी तुम्हाला कधीही बंधनात ठेवणार नाही. मी काल सुद्धा तुमचा मित्र होतो आणि मित्र नात्यानेच मी तुम्हाला आत्तापर्यंत मदत केली, काही उपकार तुमच्यावर केलेले नाहीत आणि तुम्हाला जायचेच तर तुम्ही जाऊ शकता. तेव्हा आनंदीला वाईट वाटते. आनंदी म्हणत असते की सॉरी सार्थक सर मला माफ करा, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे, पण मला आज तुमच्याशी तुमच्या घरासाठी तोडून बोलावे लागते, कारण आईच्या विरोधात जाऊन तुम्ही मला खूप मदत केली, पण तुमच्यामध्ये आता दुरावा नको, त्यामुळे मी तुमच्यापासून खरंच खूप लांब जाते. माझी सावली सुद्धा तुमच्या या सुखी संसारावर पडायला नको आणि मला माफ करा, मी कायम तुम्हाला सोडून जाते, मी परत कधीही येणार नाही. आपली भेट होईल किंवा हे सांगता येत नाही, पण मी तुमच्या सुखासाठी कायमची तुम्हाला सोडून जाते. तेव्हा आनंदीला सुद्धा सार्थकला सोडून जाताना वाईट वाटत असते, तर आनंदी निघून जाते. त्यानंतर सार्थक ती साडी आणि तो गजरा उचलतो. तेव्हा मनावर दगड ठेवून आनंदी ही जात असते आणि अचानक समोरून टेम्पो येतो आणि तिला उडून तेथून निघून जातो. आनंदीच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो. आनंदीची अवस्था खूप बिकट झालेली असते. सार्थक हे सर्व बघून खूपच मोठ्याने ओरडतो आणि त्याला धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि नर्स ह्या सार्थकला फॉर्म भरण्यासाठी सांगतात. तेव्हा सार्थक त्या फॉर्मवर आनंदी सार्थक राजाध्यक्ष असे लाव लिहितो, कारण त्याला फॉर्म सुद्धा भरता येत नसतो. अशी आनंदीची आणि त्याची अवस्था झालेली असते. सार्थक घरी येतो आणि घरी आल्यानंतर सुधाला सांगत असतो की आनंदीला जातावेळी ती मला भेटली होती आणि तिचं मन खूप दुखावलेलं होतं, त्यामुळे तिचा ॲक्सिडेंट झाला. ते ऐकून सुधाच्या पायाखालची जमीन हादरते. नक्की कोणीतरी तिचा मान अपमान केला असे सार्थक सांगत असताना शलाका म्हणत असते की सुधा काकू तूच तिला खूप बोलली होती. तेव्हा मात्र आता सुधाला हे सार्थक आणि सुधा यांच्यामध्ये वाद होणार का आणि सुधा परत आनंदीची कशी माफी मागते हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.